तर आज आम्ही निघालो सुळेभावीच्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला। हाय हाय, आम्ही कुठे चाललोय? देवीला। कुठल्या शंभूला? सुळेभावीला। बेळगाववरून सुळेभावीला जायला दोन मार्ग आहेत, एक आहे कणबर्गीवरून आणि दुसरा आहे सांबऱ्यावरून। ही एकच डोंगररांग आहे जी सुळेभावीच्या मंदिरपासून ते कणबर्गीच्या सिद्धेश्वरापर्यंत जाते। तिकडं पुढं उंचेवारीला सुद्धा जाते सिद्धेश्वरला। आणि इथं आहे सुळेभावी गाव। बेळगावपासून जास्त लांब नाही, फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे। जाता जाता वाटेत संभाजी महाराजांचं दर्शन घेतलो आणि पोहोचलो महालक्ष्मीच्या मंदिराकडे। भव्य दिव्य असं मोठंच्या मोठं महालक्ष्मी आईचं मंदिर आहे। 400 वर्षापूर्वींचं हे मंदिर आहे महालक्ष्मी देवीचं। आणि आता 40 वर्षापूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिर मोठ्या प्रमाणात बांधण्यात आलं। दर अमावस्या, पौर्णिमा आणि मंगळवार, शुक्रवार भक्तांची भरपूर अशी देवीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झालेली असते। आणि आज नेमकी अमावस्या असल्यामुळे गर्दी खूप आहे। आणि दर अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार दुपारी 12 ते 3 अन्नप्रसाद सुद्धा असतो मंदिरात। मंदिराचे थोडे खांबे असे मोळ्याने कॉइन्स मारून सजवलेले आहेत। बेळगावच्या आजूबाजूच्या भागातील भरपूर भक्तजण या देवीचे दर्शन घेतात। ही सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारी देवी आहे। जर इच्छा कल्याणकारी असतील तर देव असू दे किंवा देवी त्या इच्छा नक्की पूर्ण करतातच। भक्तांची अशी मान्यता आहे की मंदिराच्या मागच्या बाजूला इच्छा मागून असा एक कॉइन लावल्यावर जर तो चिकटला तर इच्छा पूर्ण होते, नाही तर इच्छा पूर्ण होत नाही। तुम्ही बघू शकता हे दोघांचे कसे कॉइन चिकटले। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि हां, लाईक सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।